जवळजवळ आता 2 तास झालेले आहेत आणि रस आटायला बघा सुरुवात झालेली आहे। उसाचा रस काढण्यापासून ते एकदम मस्त ताजा गूळ तयार करेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चिकुर्डे या गावात गुराळ घरामध्ये गूळ कसा तयार करतात हे पाहण्यासाठी आलेलो आहोत। गूळ हा असा पदार्थ आहे की आपल्या प्रत्येक सणासुदीच्या दिवसात गोडाधोडामध्ये आपण बनवतोच, त्याचा वापर करतोच आणि म्हणूनच मला पाहायचं होतं की कुठलेही रासायनिक प्रक्रिया न करता म्हणजे कुठचेही केमिकल न वापरता सेंद्रिय गूळ कसा तयार करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाही आणि मलाही पाहायला मिळणार आहे। कुठच्याही रासायनिक पद्धतीने केमिकल न वापरता तयार केलेला गूळ ते अगदी ऊस लागवडीपासून त्याच्यावर रासायनिक खतांचा वापर न करता ते गूळ तयार करेपर्यंत कुठचेही केमिकल न वापरता हा प्रोडक्ट म्हणजेच हा गूळ तयार केला जातो। आम्ही ज्या घाणावरती आलो त्यांच्या शेतात ना जवळजवळ 20 ते 25 वर्ष कुठच्याही रासायनिक खतांचा वापर न करता ऊस पिकवला गेला आहे आणि त्यापासून ते हे गूळ तयार करतात। आणि एक तुम्हाला सांगायचं आहे की हे पेड प्रमोशन नाहीये, मला आवड होती, मला पाहायचं होतं की गूळ कसा तयार करतात आणि म्हणून म्हटलं की तू एक व्हिडिओ पण बनवूया म्हणजे तुम्हाला पण ते पाहता येईल। कुठचंही हे पेड प्रमोशन नाहीये, हे प्रोडक्ट्स तुम्हाला सेंद्रिय प्रोडक्ट्स तुम्हाला विकत घ्यायचे असतील ते व्हिडिओच्या शेवटी मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत, व्हिडिओ पूर्ण पहा। आता आपण गुराळ घरामध्ये जाऊया। गूळ तयार करण्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे उसाचा रस काढला जातो। इथे मागे ते काम चालू आहे आणि मागे तुम्हाला जी मशीन दिसते ना त्याला क्रेशर म्हटलं जातं, त्यामध्ये ऊस टाकून त्याचा रस काढला जातो। तुम्हाला मी जवळून दाखवते प्रोसेस नेमकी काय आहे ती। सुरुवातीला इथे मशीन मध्ये असा ऊस घातला जातो आणि मशीन मध्ये त्या ऊसाचा संपूर्ण रस आहे ना तो निघतो, एका मोठ्या भांड्यात काढला जातो आणि जो उसाचा राहिलेला चौथा आहे ना तो त्या बघा मशीनने असे वरती जाऊन एका डालग्यात पडतो। मशीन मध्ये बघा ऊस टाकला जातोय आणि ऊस पिळून जो रस तयार होतो ना तो इथे गाळला जातोय। बघा इथे बघा खाली रस दिसतोय ना तुम्हाला, तो असा गाळला जातो आणि इथे दुसऱ्या बाजूला बघा रस साठवण्यासाठी मोठी जागा केली आहे, तिथे तो रस साठवला जातो। उसातला संपूर्णपणे रस काढल्यानंतर जो चोथा उरतो म्हणजे चिपार ते संपूर्ण असं सुकवलं जातं। छान सुकलं की त्याचा जाळण्यासाठी जळण म्हणून वापर केला जातो। म्हणजे जेव्हा आपण रस शिजवतो ना तेव्हा त्याचा जळण म्हणून वापर केला जातो, म्हणजे काही यातला वाया जात नाही, सगळ्याचा उपयोग होतो। आता सगळ्यात पहिल्यांदा उसाचा रस आहे ना तो या हौदात साठवला जातो, त्यानंतर तो असा कायलीत काढला जातो आणि नंतर तो रस शिजवून त्याचा गूळ तयार करतात। आणि सुकून जर चोथा राहिलाच असेल ना रसामध्ये तर साडी नसा तो गाळला जातो, म्हणजे अजिबात मग गुळामध्ये चोथा राहत नाही। आणि ह्याच्यामध्ये ना आता चुना टाकला जातोय बघा, म्हणजे गुळामधली जी मळी आहे, रसामधली मळी आहे ती निघण्यासाठी चुन्याचा वापर करतात। उसाचा रस असतो त्याचा पीएच मूलतः ॲसिडिक असतो, म्हणजे 5च्या आसपास असतो। नंतर त्याच्यामध्ये चुना टाकून तो थोडासा अल्कलाईन साईडला घेतला जातो, म्हणजे 7च्या आसपास घेतला जातो। 7च्या बाजूला पीएच आल्यानंतर मग उसातली सगळी मळी जी आहेत, इम्प्युरिटीज आहेत, त्या सगळ्या बाहेर निघतात, त्याला आपण ढोर मळी म्हणतो।
म्हणजे तो रस उकळला की त्यातली सगळी मळी बाहेर येते आणि ती मळी बाहेर काढून ऊसातली सगळी शुद्ध अशी त्या ठिकाणी घटकं त्यामध्ये शिल्लक राहतात. जरी अशुद्ध घटक सगळे, त्याला आपण मोलॅसिस म्हणतो, सगळं बाहेर येतं. ते त्यानंतर उकळी फोडायची. उकळी फुटल्यानंतर पुन्हा 2 नंबरला आणखी एखादी पांढरी अशी मळी येते, त्याला सोन मळी म्हटलं जातं. हे 2 मळी झाल्या, ती पण इम्प्युरिटीज असतात. त्यानंतर पुन्हा ऊसाला उकळी फोडायची आणि त्यानंतर शेवटची मळी असते, त्याला दही मळी म्हटलं जातं. अशा 3 प्रकारच्या मोलॅसिस त्यातनं काढून ऊस हा रस हा शुद्ध केला जातो आणि त्याच्यापासून बनलेला गूळ हा शुद्ध गूळ बघतो. ऊसाचा pH चेक केल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये किती चुना टाकायचं हे प्रमाण कळतं. त्यानुसार त्याचा pH हा अल्कलाईन साईड घेतला की ऊसातली सर्व अशुद्ध घटकं निघतात, मळी निघते आणि चांगल्या प्रकारचा शुद्ध प्रतीचा गूळ आपल्याला मिळतो. हा सेंद्रिय पद्धतीनं बनवलेला गूळ आहे. याच्यासाठी अजून एक घटक त्यामध्ये वापरला जातो, म्हणजे आपल्याकडे असणारी देशी भेंडी, काटे भेंडी आपण म्हणतो, त्या काटे भेंडीच्या मुळीचा रस हा मळी काढण्यासाठी वापरला जातो. त्या मळीचा रस आणि चुना या 2 घटकामुळं ऊसातील सर्व अशुद्ध घटकं बाहेर निघतात, मळी बाहेर निघते आणि मग शुद्ध स्वरूपाचा गूळ आपल्याला मिळतो. ऊसाचा रस कायलीत घेतला ना की तो शिजवला जातो आणि तो शिजवण्यासाठी बघा समोरून ना जाळ घातला जातो बघा. म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवलं चिपाड असं जळण म्हणून वापर केला जातो. गूळ तयार करण्याच्या प्रोसेसला ना जवळजवळ 3 तास लागतात. हा एकदा ऊसाचा रस हा कायलीत घेतला की तो शिजवला जातो, घट्ट केला जातो आणि मग त्याचा गूळ तयार केला जातो. जवळजवळ 3 तास लागतात या प्रोसेसला. आता हा रस कायलीत घेतलेला आहे, जाळ देखील सुरू केलेला आहे. मग त्याला उकळी फुटली की तुम्हाला मी दाखवते. आणि मळी काढली ना की अशी एका भांड्यात काढली जाते आणि मग तिथे गाळून जो उरलेला रस असतो ना तो परत असा कायलीत येतो. तो बघा तिकडे तुम्हाला दिसतोय ना, जो उरलेला रस आहे ना तो परत कायलीत येतो आणि शिजवला जातो. जवळजवळ आता 2 तास झालेले आहेत आणि रस आटायला बघा सुरुवात झालेली आहे. त्यांनी त्यातली सगळी अशी मळी काढून घेतलेली आहे. सुरुवातीला बघितलात ना रसाचा रंग कसा होता, आता बघा किती सोनेरी मस्त असा रंग आलाय रसाला. आता 1 तासाभरात हा गूळ तयार होईल, म्हणजे हा रस पूर्ण असा आटेल. आता बघा अजिबात ह्यात तुम्हाला मळी दिसत नाही. जी काळपट मळी होती ना ती सगळी त्यांनी काढून घेतलेली आहे. माझ्या लग्नानंतर ना भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की तुझ्या सासरच्या माणसांचा व्यवसाय काय आहे. मी एका व्हिडिओत सांगितलेलं देखील आहे की गूळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व ते तयार करतात. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय तयार करतात ते. हे बघा इथे ही काईल दिसते ना मोठी, ही काईल तयार करतात. त्यानंतर रहाडगर, हौद, गूळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व आमच्या घरातली माणसं तयार करतात. हे बघा रस किती घट्ट झालाय. रस पूर्णपणे आटला म्हणजे गूळ बनवायची कन्सिस्टन्सी अशी झाली ना की अशी तयारी केली जाते. हे बघा असे साचे आहेत, म्हणजे मोल्ड्स आहेत. रस मग ह्याच्यामध्ये तो ओततात आणि गूळ तयार केला जातो, त्याला आकार दिला जातो. असे साचे आहेत बघा, ह्यामध्ये असे कागद ठेवायचं म्हणजे त्यातून सहज गूळ बाहेर येतो.
उसाचा रस काढण्यापासून ते एकदम मस्त ताजा गूळ तयार करेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। हे सन ड्राइंग हाऊस आहे। इथं या ठिकाणी ग्रेडेशन प्रमाणे गव्हाचे दाणे, गव्हाचे खडे, रवे अशा प्रकारे वेगवेगळ्या रॅकमध्ये सॅग्रिगेशन करून वाळवलं जाते। बघितलात ना पूर्ण व्हिडिओ? आवडलाच असणार मला खात्री आहे। म्हणजे उसाचा रस काढण्यापासून ते गूळ तयार करण्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। मला तर ही संपूर्ण प्रोसेस एकदम भरपूर आवडली, कारण मी ही पहिल्यांदाच बघितले। तुम्हाला पण आवडलीच ना? आवडलीच असणार, कमेंट करून नक्की सांगा आम्हाला। आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की हे कुठचंही पेड प्रमोशन नाही आहे। मला हे गूळ कसं तयार करतात हे पाहायचं होतं आणि म्हणून तुमच्यासाठी खास मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि आम्हाला हे प्रोडक्ट चांगले वाटले कारण हे सेंद्रिय प्रोडक्ट आहे। हां, कुठचंही केमिकल न वापरता, साखर न वापरता गूळ तयार करतात। आम्हाला हे प्रोडक्ट चांगले वाटले, आम्ही हे घरी नेहमी वापरतो, म्हणून तुमच्यासोबत मी हे शेअर करत आहे। म्हणजे तुम्ही पण ह्याचा आनंद घ्याल। सगळ्यात पहिलं प्रोडक्ट हे असं आहे की ही गुळाची ढेप आहे। अर्धा किलोच्या ढेपेपासून अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो आणि 10 किलो अशा मोठ्या स्वरूपात तुम्हाला ही गुळाची ढेप मिळू शकते। अशीच्या अशी जरी ढेप तुम्ही ठेवलात ना तरी वर्षभर आरामात टिकेल। काय तुम्हाला फोडून वाळवायची पण देखील गरज नाही, छान टिकते। आणि त्यानंतर सगळ्यांना आवडणारा प्रोडक्ट म्हणजे काकवी। ह्यांची पाव, अर्धा आणि 1 लिटरच्या अशा काकवीच्या बॉटल्स आहेत, ह्या देखील तुम्ही खरेदी करू शकता। गुळाची ढेप आणि काकवी ह्याच्याबरोबर ह्यांचे आणखीन काही प्रोडक्ट आहेत। हे बघा ह्या पॅकेटमध्ये, म्हणजे गुळाचे मोठ्या आकाराचे तुकडे आणि छोट्या आकाराचे तुकडे, ह्यांनी गुळ फोडून नंतर ते वाळवून असे पॅकेटमध्ये करून ते विक्री करतात। म्हणजे आणल्या घरी तुम्ही लगेच हे वापरू शकता। छोट्या किंवा मोठ्या साईजचे गुळाच्या खड्यांनंतर आणखीन तुम्हाला बारीक जो गुळ हवा असेल ना तर हे बघा इथे गुळ पावडर देखील आहे, एकदम वापरायला सोपं। आणि त्यानंतर इथे आहे गुळाची कॅन्डी। हे बघा अशी छोट्या साईज मधलं गुळ आणि त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज ह्या डब्यामध्ये आहे। जेवणानंतर जेवण पचण्यासाठी आपण बघा गुळ खातो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? गुळ फोडावा लागतो, मग तो डब्यात भरावा लागतो ना। पण असं काही न करता अशी तुम्ही कॅन्डी घ्या गुळाची, एकदम सोयीस्कर आणि सोपं। हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायचे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती दिसत असेल, तिथून तुम्ही हे सगळे प्रोडक्ट खरेदी करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। हां, आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन कुठचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील ते देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।